माहेरी सण साजरा केल्यानंतर रिमझिम पतीसोबत बसनं प्रवास करत होती. मात्र या आनंदाच्या प्रवासाचं रूपांतर काही वेळातच कायदेशीर गुंतागुंतीत होईल याची पुसटशी कल्पनाही प्रीतमला नव्हती. प्रवासादरम्यान बस बेलारी स्थानकावर थांबली असता रिमझिमनं पतीकडे भजी खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला कॅन्टीनमध्ये पाठवले. आपल्या पत्नीची हौस पुरवण्यासाठी प्रीतम आनंदानं खाली उतरला, पण जेव्हा तो हातात भजी घेऊन परतला तेव्हा त्याची पत्नी जागेवर नव्हती. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून ही घटना समोर आली आहे. रिमझिम बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच प्रीतमची शुद्ध हरपली. त्यानं परिसरात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल फोनही बंद येत होता. सुरुवातीला तिला काही धोका तर झाला नाही ना या भीतीनं तो व्याकुळ झाला होता. मात्र बस स्थानकावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ती फोनवर कुणाशी तरी बोलत खाली उतरली आणि लगबगीनं निघून गेली. प्रीतमनं दिलेल्या तक्रारीनुसार रिमझिमचे लग्न 1 डिसेंबर 2025 रोजी झाले होते, परंतु तिचं लग्नापूर्वीच इम्रान नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. हा सर्व प्रकार केवळ पळून जाण्यासाठी रचलेला एक बनाव होता असं आता स्पष्ट झालंय. पतीला भजी आणि पाणी आणण्याच्या बहाण्यानं दूर पाठवणे हा त्या कटाचा एक भाग होता, जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन ती आपल्या प्रियकरासोबत पसार होऊ शकेल. प्रीतमनं या प्रकरणी ग्राम सागरपूर येथील इम्रान या तरुणावर गंभीर आरोप करत पोलिसात धाव घेतली आहे. प्रीतम सिंहच्या तक्रारीनंतर बिलारी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीनं बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास उपनिरीक्षक विनीत कुमार यांच्याकडे सोपवलाय. तपासादरम्यान पोलीस आता बस स्थानकावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज खंगाळत आहेत. रिमझिम आणि इम्रान यांच्यातील संपर्काची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या मोबाईलच्या फोन कॉलचे डिटेल्स तपासले जात आहेत. तांत्रिक पुराव्याच्या आधारे दोघांचे लोकेशन ट्रॅक करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित ठिकाणांवर छापे टाकले जात असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल. पत्नीच्या या कृत्यामुळे प्रीतम पूर्णपणे खचला असून लग्नानंतरच्या पहिल्याच मोठ्या सणानंतर असा धक्का बसेल असं त्याला वाटलं नव्हतं. या घटनेमुळे केवळ प्रीतमच नव्हे तर त्याचं संपूर्ण कुटुंब हादरलंय. प्रीतमच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की सून अशा प्रकारचं पाऊल उचलेल याची त्यांना साधी भणकही लागली नव्हती. ज्या सुनेचं स्वागत घरात मोठ्या उत्साहात केलं होतं तिनंच घराची अब्रू वेशीवर टांगली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ही घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली असून सोशल मीडियावरही या फिल्मी पलायनाची चर्चा रंगली आहे. लग्नासारख्या पवित्र बंधनाचा उपयोग केवळ स्वार्थासाठी आणि अशा प्रकारे फसवणूक करण्यासाठी केल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. आता सर्वांचं लक्ष पोलीस तपासाकडे लागले असून रिमझिम आणि तिचा प्रियकर इम्रान कधी सापडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.